परत एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहे अकबर आणि बिरबलची मराठी गोष्ट. नाव आहे समुद्राचं लग्न आणि त्यामध्ये चालू होत तर गोष्टीचं नाव आहे समुद्राचे लग्न. बिरबलच्या हुशारी आणि चातुर्यामुळे बादशाह नेहमीच खुश असायचे. त्यांचा बिरबलवर खूप जीव देखील होता. बिरबल बादशहाच्या सर्वात आवडती व्यक्ती होते. तरीही बादशहाच. कधी काही कारण नसतानाही तो कोणावरही रागावत असे. बादशहाच्या अशा रागापासून बिरबलची देखील सुटका होत नव्हती. एकदा बादशाह बिरबलवर रागावला आणि बिरबलला दरबार सोडून रागाने बादशहाच्या नगरीतून निघून गेला. बिरबल गेल्यावर पहिले काही दिवस बादशहाला काही वाटले नाही, पण नंतर मात्र बादशहाला करमेना. बिरबल नसल्यामुळं दरबारातील चातुर्य आणि हुशारी नाहीशी झाली होती. दरबारातील विनोदाचे वातावरणच संपले होते. दरबाराला पूर्वीची स्थिती प्राप्त करून देण्यासाठी बिरबलला परत बोलावण्याशिवाय बादशाकडे पर्यायच नव्हता. पण बिरबलला बोलावणार कसे? कारण बिरबल गायब झाल्यापासून वेषांतर करून राहत होता. त्याचा शोध घेणं खूपच अवघड होतं. बिरबललाच शोध घेण्यासाठी काही तरी युक्ती करायची हवी, याबद्दल बादशहाला खात्री पटली. युक्तीशिवाय बिरबल परत येणार नाही हे बादशहाला माहिती होते. थोडा वेळ विचार केल्यानंतर बादशहाने एक योजना मनाशी आखली. आपल्या सर्व मांडलिक राजांना त्याने एक खलिता पाठविला. त्यामध्ये राजांनी आम्ही समुद्राचे लग्न काढले आहे. आपल्या देशातील नद्यांना लग्नासाठी पाठवा. नद्यांना लग्नासाठी कसे पाठवायचे या प्रश्नाचे उत्तर फक्त बिरबललाच माहिती होते किंवा देऊ शक्यतो. त्यामुळे ज्या राज्याकडून उत्तर येईल त्या राजाकडे बिरबल आहे हे नक्की. आपले खलिते गेल्यापासून कुणाकडून काही उत्तर येतं का म्हणून बादशाह वाट पाहत होता. बरेच दिवस निघून गेले. समुद्राच्या लग्नाची ठरलेली वेळ जवळ येत होती, तरी एकही नदी लग्नासाठी आली नव्हती. आता काय करायचं या विचाराने बादशाह चिंतित झाला. बिरबलचा शोध घेण्याचा आपला हा प्रयत्न वाया जाणार की काय याची बादशहाला काळजी वाटू लागली. बादशाह असा निराश झाला असतानाच एके दिवशी दरबारात निरोपाचा खलिता आला. बादशहाने तो खलिता वाचला. त्या लिहिले होते की आपण ठेवलेल्या समुद्राच्या लग्नासाठी आमच्या देशातील नद्या निघाल्या आहेत. वेशीवर त्यांच्या स्वागतासाठी आपल्या शहरातील विहिरींना पाठवा. विहिरी आल्या नाही तर नद्या देखील परत जातील. खलिता वाचल्याबरोबर बादशाह खुश झाला. अशी युक्ती फक्त बिरबलच करू शकतो याची खात्री असलेल्या बादशहाने लगेच त्या राजाकडे आपल्या दूत पाठवल्या आणि बिरबलला सन्मानाने आपल्या दरबारात परत आणले. बिरबलच्या चातुर्य. नद्या आपला मार्ग सोडून जाऊ शकत नाही, पण त्यांना बोलावले असताना पाठविणे म्हणजे बादशहाच्या आज्ञेचा अनादर करणे. त्यामुळे बिरबलाने इथे विहिरींना स्वागताला बोलावले आहे. बिरबलच्या तीक्ष्ण बुद्धीला माहिती होते की ज्याप्रमाणे नद्या आपला मार्ग बदलू शकत नाहीत, तशाच विहिरीही आपली जागा सोडू शकत नाही.
जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अजून कोणाला पाठवायची असली मित्रमंडळीला तर त्यांना माझी ही चॅनलची लिंक पाठवा आणि हा व्हिडिओ पाठवा, त्यांच्यापर्यंत पोहोचवा.